लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। ढाकेफळ येथे बिबट्यासह बछड्यांचे वास्तव्य, दररोज होत आहे दर्शन। सावजाविनाच पिंजरा लावल्याने वन विभागावर नागरिकांचा संताप। बातमी पैठण येथून। याबद्दल सविस्तर माहिती अशी आहे की पैठण तालुक्यातील ढाकेफळ गावामध्ये गेले कित्येक दिवसांपासून बिबट्याचे साम्राज्य असलेले समजते। पळापळा बिबट्या आला या भीतीने शेतकरी भयभीत झाले असून शेतात जाताना सावधानता बाळगत आहेत। ढाकेफळ शिवारात बिबट्यासह बछड्यांचे वास्तव्य असून शेतकऱ्यांना दररोज दर्शन होत आहे। या बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी मागणी शेतकऱ्यांनी वन विभागाकडे केली आहे। दिनांक 19 नोव्हेंबर बुधवार रोजी ढाकेफळ तालुका पैठण शिवारातील गट नंबर 10/2 नामे हरिभाऊ धनाजीराव शिंदे यांच्या शेतामध्ये बिबट्या आणि त्यांचे बछडे बसलेल्या अवस्थेत काही शेतकरी मजूर तरुणांना दिसून आले आहे। त्या तरुणांनी जीवाची पर्वा न करता त्या बिबट्याचा व्हिडिओ काढून समाज माध्यमांवर व्हायरल केला होता। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर वनपरिक्षेत्र अधिकारी सागर कुटे, वनपाल अलका राठोड, वनमजूर भीमराव चव्हाण, वाहन चालक आहिरे यांच्या वन विभागाच्या पथकाने दिनांक 20 नोव्हेंबर गुरुवार रोजी दुपारी 3 वाजेदरम्यान घटनास्थळी भेट देऊन पाहणी करत पिंजरा लावला। परंतु तो पिंजरा सावजाविना असल्याने बिबट्या तिकडे फिरकलाच नाही। त्यामुळे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणाचा कळस गाठल्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत। दिनांक 21 नोव्हेंबर शुक्रवार रोजी सायंकाळी 5:30 वाजेदरम्यान काही शेतकऱ्यांना ढाकेफळ परिसरातील सोनभाई शिवारातील संदीप शिसोदे या शेतकऱ्यांच्या शेतात बिबट्या पळताना आढळून आला। वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गुरुवारी लावलेल्या पिंजऱ्यात सावध जर ठेवले असते तर आज बिबट्या जेरबंद झाला असता, अशी प्रतिक्रिया काही शेतकऱ्यांनी रिपब्लिकन वार्ता न्यूज प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे। वन विभागाचे आपल्या कार्यामध्ये दुर्लक्ष होत आहे, कारण गेल्या काही दिवसांमध्ये कुठलीही परवानगी न घेता गोसावी परिवाराच्या लोकांनी संत एकनाथ मोक्षघाटावरील पाणी पुरवठ्यासाठी प्रसिद्ध असणारे चमन या ठिकाणी 50 वर्षापूर्वी लिंबाची झाडे व माती जेसीबीच्या सहाय्याने उत्खनन करून तोडण्यात आली। दशक्रिया विधी करण्यासाठी महाराष्ट्रातील दूरवरून येणाऱ्या नागरिकांना कावळा स्पर्श करण्यासाठी सदरील झाडांचा उपयोग होत होता। तसेच पैठण शहरातील व तालुक्यातील सामान्य ज्येष्ठ नागरिक व त्या ठिकाणी निसर्गरम्य वातावरणात शुद्ध हवा घेण्यासाठी येत असत। वन परिक्षेत्र अधिकारी सागर कुटे, छत्रपती संभाजीनगर यांना निसर्गप्रेमींनी तक्रारी निवेदन देऊनही त्या ठिकाणी पकडले सुद्धा नाही। त्यामुळे शेतकरी, कामगार, गरीब मजूर वर्गाला कुठल्याही प्रकारे जीविताची हानी झाल्यास याची पूर्वपार जबाबदारी प्रशासनावर राहणार आहे, याची नोंद घेण्यात यावी, अशी काही ग्रामस्थांनी सांगितले। आजपासून बिबट्याला पकडण्यासाठी पिंजऱ्यामध्ये शेतकऱ्यांनी स्वतः वर्गणी करून 2 कोंबडे खरेदी केली असून ते कोंबडे सावज म्हणून पिंजऱ्यामध्ये ठेवण्यात आले आहेत। रोडचं आम्ही जेसीबी काम चालू असताना आम्ही स्वतः 5:30 पावणे 6ला बिबट्या पाहिला आणि आम्हाला इतकी अडचण आलेली सध्या बिबट्याची। कामच्या शेतामध्ये लेबर सुद्धा कापूस याचायला येणार, तोडणेवाले कामगार सुद्धा येणार। याच्या करताना आम्ही शासनाला आमची बार विनंती आहे का त्यांनी ह्या गोष्टीची दखल घ्यावा आणि लवकरात लवकर याचं बंदोबस्त करावा। ओके। काल संध्याकाळी 6 वाजता हरिभाऊ शिंदे यांच्या शेतात बिबट्या दिसला। त्यांनी तत्काळ गावात आम्हाला कॉल करून तिथे बोलवलं। आम्ही तिथे स्पॉटवर गेल्यानंतर ते घाबरलेले होते। ते बघता आम्ही गेल्यानंतर ते तिथे बाहेर आल्यानंतर मग आम्हाला त्यांनी बिबट्या दाखवला। आम्ही मग बिबट्या लाईव्ह बघितला समोरासमोर, त्याचे व्हिडिओ पण काढले, काही फोटो काढले। गावकऱ्यांना सगळ्यांना विश्वास आला की बिबट्या आहे म्हणून। आणि बिबट्याची कंप्लेंट आम्ही वारंवार वन अधिकाऱ्याकडे करूनही ते दुर्लक्ष करत आहे। आमची एवढी विनंती आहे शासनाला की शासनाने या गोष्टीकडे लक्ष द्यावे। उगा एखाद्याचा जीव जाता कामा नाही, याच्याकडे शासन दुर्लक्ष याच्या अगोदर पण असं 1 वर्षापूर्वी असं घडलं, एका छोट्या मुलीचा जीव गेला बिबट्यामुळं। लोकल लेबर भेटत नाही, लेबर कामाला सुद्धा येत नाही बिबट्याच्या धाकाने। माझी शासनाला अशी विनंती, त्याची दखल घ्यावी शासनाने। काल ढाकेफळ शिवारात कपाशीच्या क्षेत्रात बिबट्याचं दर्शन झालं, तर त्या बिबट्याला वन विभागानं लवकरात लवकर पकडून न्यावा। याच्यामुळे मंजूर भेटाना, ऊसतोड कामगार यायना आमचे भरपूर प्रश्न आहे आणि 74 जळगाव शिवारात पण दिसतोय बिबट्या। तर याच्यात 2-4 बिबट्या आहे आपल्याकडे, तर वन विभाग पकडून घेऊन जावे ही नम्र विनंती। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे, छत्रपती संभाजीनगर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.